डबकं कसं, ते डबकं शिल्लक कितपर्यंत राहतं, जिथपर्यंत सूर्य जर त्याच्यावर पडला तर ते डबकं संपलं. पण जोपर्यंत सूर्य नाही तोपर्यंत तिथेच पडून असतं. का सगळे येतात, पायदळी तुडवतात, त्याला चिखल होतो, डास येतात, त्याच्यामध्ये घर करतात, कोणी लक्ष देत नाही. पण एक दिवस असा भाग्याचा क्षण येतो, काय नदीला पूर येतो आणि अशी दुथडी नदी दोन्ही भाऊनी अशी दुमदुमून वाहू लागते की त्या नदीच्या प्रवाहात ते डबकं वाहून जात. काय डबकं शिल्लक राहत नाही, हे वर्म आहे. काय वर्म, डबकं शिल्लक राहत नाही. आपण शिल्लक राहण्याकरता नदीत जातो. काय करतो, गुरुकडे काय येतो आपण, आपलं अस्तित्व वेगळेपणाने स्थापित करण्याकरता गुरुकडे येतो. कसं होणार, तुमचं काय अस्तित्व, गुरुमुळे तुमचं अस्तित्व. आणि हेच जर तुम्ही विसरला तर तुम्ही डबकं झाल्याशिवाय राहणार. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती. मग काय होतं, काय, जोपर्यंत डबकं असतं तोपर्यंत काम क्रोध लोभ, काम क्रोध दंभ मत्सर अहंकार हे बरोबरच असतात. पण एकदा शांती समृद्धी गुरुकृपेच्या प्रवाहात जेव्हा वाहू लागतो, काय होतं तेव्हा, प्रवाहित झाल्या कारणाने एक विचार डोक्यात राहत नाही. बघा माणसं काय होतं, काय काय वेळेस लेखक जेव्हा असतात, काय कायांच्यावर लेखन जेव्हा करतात तेव्हा लिहिता लिहिता रायटर्स ब्लॉक. काय काही कवी ओळीने एवढ्या कविता लिहितात, एवढ्या कविता लिहितात, एवढ्या कविता लिहितात, आणि एक क्षण असा येतो की त्यांचाच त्यांना विचार पडतो, आता मी काय लिहू. प्रवाह थांबला. काय समजतं का तुम्हाला, काय होतं, एवढा लिहितो, एवढा लिहितो, एवढा बोलतो, एवढं सुंदर सुंदर विवेचन करतो, एवढं सुंदर दृश्य रंगवून आपल्याला दाखवतो, पण ते रंगवून दाखवता दाखवता काय होतं की मी एवढं लिहिलं, संदेह आला. काय होतं, रायटर्स ब्लॉक. काय विचार करायचा, काय लिहायचं, कसं लिहायचं हेच विसरून जातो. मग तो काय करतो, नव्याने परत सुरुवात करतो. परत प्रवाहाचा ओघ ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लिहू शकत नाही. तसं काय होतं, प्रवाह झाल्यावर काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार हे सगळे धुतले जातात आणि शांत नदी वाहू लागते. काय आपण ऐकतो, संत वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखाची चाहुल भिजला नाही. संत वाहते कृष्णामाई. काय झालं, संत वाहते, दुथडी निवांत, प्रवाह तसाच शिल्लक आहे, ओघ तसाच आहे. संत वाहते, तिला प्रवाहाची निश्चिंती असते, गुरुकृपेची निश्चिंती असते की आता हा जो ओघ आहे तो कधी थांबणार नाही, त्याला कधी बांध लागणार नाही, निवांत वाहणार. मग तीरावर किती सुख यो दुःख यो तिला काही फरक पडत नाही. तीरावरल्या सुख दुःखाची चाहूल तिजला नाही, चाहूल सुद्धा तिला त्या सुख दुःखाची लागत नाही. बघा गुरुकृपेची काय ताकद आहे, काय ताकद, काय ताकद की प्रवाह कारणे ते जसं येतं गुरुकृपेचं की सुख यो दुःख यो, चांगला प्रसंग यो वाईट प्रसंग यो, पाप असो पुण्य असो, श्रीमंती असो गरीब असो, अशी ताकद देते गुरुकृपा की सगळ्या प्रसंगाला छाती ठोकपणे समोर जातो. कसा जातो, छाती ठोकपणे. उगाच आपलं गेला काय मेंढळा फटा, काय कीर्तनाला उभं राहताना सुद्धा कसं उभं राहायचं, जरा नीट नीट कर.
कंबर बिंबर बांधली की माणसाला वाटलं की वा, चिन्मय महाराजांनी सुद्धा लहानपणी केलं असेल काहीतरी व्यायाम तसं काय केलेलं नाही. काय पण काय गुरुकृपा. गुरुकृपेने काय होतं, ताकद येते, छाती ठोकपणे समोर जायची, मग छाती बाहेर येते. छाती उगाच बाहेर का, नाहीतर छातीचं तुणतुण झालं असतं. काय इकडे एक तार बांधायची नाकाला आणि पायाला बांधायची, कुठेही लागणार सुद्धा नाही, निवांत टन 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 वाजत. काय छातीचं तुणतुण मोठी खासियत आहे बघा. काय तुणतुण म्हणजे काय, आता कसं आहे की तार जेव्हा लागते तेव्हा ती तार कुठे जर लागली, काय टच झाली तर तिचा आवाज निघत नाही. नाकापासून पायापर्यंत जेव्हा तार बांधली जाते तेव्हा पोट काय छाती काय कुठेच ती लागत नाही. काय आणि मग ती तार सारखी वाजत बसते, माझं असंच झालं, माझं तसंच झालं, मला ह्यानी तेच बोलला आणि त्याने तेच बोलला, तिने मला खड्ड्यातच घातलं. त्या तार वाजते टन 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 टन. काय मग गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, अशी पदे एकत्र जेथे होती. छाती बाहेर येते, मग कसली तार वाजते, पखवाज वाजू लागतात. भानुदास एकनाथ, 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 भानुदास काय तुम्ही कधी रस्त्याने चालताना काय जो असा चिंताग्रस्त माणूस असतो कधी बघितलाय का? काय विशेष असतं त्याकडे बघणं ना, बघत राहावं त्याकडे. तुम्हाला जर बघायला मिळालं नाही तर पाठलाग करून बघत राहा. काय कसा चालतो, किती दिवस राहिले मोजतो, चिंताग्रस्त. काय तुम्ही एक मजा सांगतो, ही जी मनातले जे विचार चालू असतात ना, तुम्ही कधीतरी पेपरावर लिहून बघा. आपल्या जे जे चिंताग्रस्त माणूस सोडून द्या, साधा माणूस, आपण आपल्याला सुखी समाधानी म्हणतो. त्या प्रत्येक जो माणूस स्वतःला सुखी समाधानी मानतो त्याने आपल्या मनात आत्ता कीर्तनात बसल्या क्षणी जे जे विचार येतात ते पेन पेन्सिल घेऊन लिहून घ्यावं आणि बघावं काय लिहिलं. तुम्ही लिहिल्यावर जे वाचाल तुम्हाला वाटेल तो चिंताग्रस्त माणूस आपल्यापेक्षा बरा. काय मनात शांतताच नाही, काय सारखे विचार, सारखा गोंधळ, सारखा त्रास मनात. बाहेरून आपण दाखवतो कसं काय बरंय, कसलं बरंय, फुटलेला ढोल झाला असतो. काय दर उचलता येत नाही वजन असल्या कारणाने आणि फुटले असल्या कारणाने वाजवता येत नाही. काय म्हणून असा साधी माणसं एवढा विचार करतात, एवढा त्रास स्वतःचा करून घेतात की काय होतं, जीवनात जर शांतता नसेल, समाधान नसेल तर ती अशांती, तो त्रास जीवाचा आणि देवाच्या मध्ये एक पडदा असतो, एक दिवार असते, भिंत असते की जी भिंत जोपर्यंत आपण फोडत नाही तोपर्यंत देवापर्यंत पोहोचू शकत नाही.
नाथ महाराज कोण होते? शांती ब्रह्म. काय केलेलं त्यांनी? त्यांच्या मनातली जी चिंता होती, महाराज गमतीने सांगतात, जिवंतपणी माणसाला चिंता मारते आणि मेल्यानंतर चिंतेवरचा टिंब काढा, चिता. काय? जिवंतपणी चिंता मारते आणि मेल्यानंतर चिता मारते. तस जोपर्यंत आयुष्यात जीवनात चिंतेची ही भिंत आहे, आपण जोपर्यंत शांत होत नाही, ही भिंत फोडत नाही, तोपर्यंत देवापर्यंत पोचणार तरी कसं? बघा, तुम्ही शांत नाही, विचार सरळ नाही, विचार सरळ नाही, देवाचा विचार नाही, संतांचा विचार नाही, संतांची आवड नाही, त्यांच्यापर्यंत पोचणार कसं? ज्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचंय त्याचा विचार, त्याची आवड जोपर्यंत आपल्या मनात पूर्णत्वाने बसत नाही, तोपर्यंत पोचणार कसं? काय? तो विचार असा मनात घर करून बसला पाहिजे, दिवस रात्र तोच. तो मज भावा, 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 तो मज भावा. हाय वेळो वेळा भावा, भावा पांडुरंग, वेळो वेळा भावा, भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. वेळो वेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, 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 तो मज भावा. कोण व्हावा? बघा, हा त्याचा विचार जो आहे ना, मनात कधी दुसरं कोण मनात नसेल तेव्हा. शांती जेव्हा असते तेव्हा दुसरं कोणी नसतं, तू आणि मी. अशांती असल्यावर पूर्ण जग असतं. जगाच्या पाठीवर जो माणूस आपण बघितलेला नाही, तो माणूस सुद्धा आपल्यात असतो. पण शांत असल्यावर कोण नाही, तू आणि मी. दिसत आहे देहधर्मी ययाच्या विरामी, मी तेची तू, मी तू ते, तू माते भोगीसी ऐते वाढेल सुख. काय आहे? फक्त तू आणि मीची वार्ता. पण तू आणि मी कधी? शांत असल्यावर. शांत झाल्यावर सगळे जे आपले विचार असतात, सगळे जे आपलं वाईट मनात चालू असतं, सगळं निघून जातं. बघा, जेव्हा माणूस शांत असतो तेव्हा द्वेष करायचं त्याला कारण राहतं का? शांत आहे माणूस, कोणाचा विचार नाही, काय निर्विचार. काय झालं? कोणाचा द्वेष करायची गरज आहे का? कोणावर चिडायची गरज आहे का? काही गरज आहे नाही. कोणाचा मत्सर करण्याची गरज आहे का? काही प्राप्त करण्याची गरज आहे का? का? तर सर्व प्राप्त आहे. एक तो मिळाला त्याच्यामध्येच सर्व प्राप्त. बघा, दोन भाग असतात. योग्याच्या अनुरूप शांतता वेगळी आणि भक्ताच्या अनुरूप शांतता वेगळी. योगी कसा शांत होतो? निर्विचार झालं पाहिजे, एकही विचार मनात आला नाही पाहिजे. का हे शक्य आहे का? तुम्ही सांगा. तुम्ही आता कीर्तनात बसलेले असताना तरी निर्विचार होऊ शकता का? मग कीर्तनात बसलेले असताना, देवासमोर बसलेले असताना, नाथ महाराजांच्या शांती ब्रह्माच्या संगतीत बसलेले असताना जर आपण शांत होऊ शकलो नाही,
तर कधी होणार? शांती ब्रह्माच्या संगतीत शांत होऊ शकलो नाही, कुठे होणार शांत आपण? काय म्हणून योगाच्या अनुरूप योगाच्या अर्थाने शांतता वेगळी, पण भक्तासाठी शांतता म्हणजे काय? भक्तासाठी निर्विचार होणं म्हणजे काय? निर्विचार होणं म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं कोण नाही, बस. तो मज भावा, तो मज भावा. काय? कोण कोण व्हावा? कोण व्हावा? तो बाजूचा व्हावा, शेजारचा व्हावा, पलीकडचा व्हावा, अलीकडचा व्हावा? नाही, तो काय? रूपे श्याम सुंदर निलोत्पल गाभा, सकये स्वप्नी शोभा. काय? रूपे श्याम सुंदर, सुंदर ते ध्यान, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळालोपलिये, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, रुळे माळ कंठी वैजयंती. एकाचाच विचार जेव्हा मनात स्थित होतो, काय? एकाचाच विचार जेव्हा मनामध्ये घर करून बसतो, तेव्हा दुसरं कोणी येऊ शकत नाही. बघा किती गोड शब्द आहे, मनात घर करून बसतो. बंगला वेगळा, फ्लॅट वेगळा, घर वेगळं. काय आपण म्हणतो? काय? अहो नवीन घर केलंय, घरी या. घरात घरपणा वाटला पाहिजे. काय काय बसवायला चाललोय आपण? बंगला बनवायला चाललोय का फ्लॅट बनवायला चाललोय का काय करायला चाललोय? नाही, आपल्या मनात हीच इच्छा असते की घर व्हावं. घर म्हणजे काय? घर म्हणजे त्या घराशी, आता घर काय आपल्याशी बोलतं का, चालतं का, काय करतं? पण बघा, जेव्हा घर फोडायची वेळ येते तेव्हा आपल्यालाच वाईट वाटतं. काय ना, काय ते दिवस काढले आपण. किती लहानपणी खेळलो, किती लपाछुपी खेळलो, किती काचा फोडल्या, किती खिडक्या तोडल्या. आम्ही लहानपणी जे करायचं ते सांगतो. काय करायचं घरात? काय आमचा हॉल जरासा मोठा आहे, मग जर बहीण आमची, मग घरातले कोणी बाहेरचे मित्र आले की हॉलमध्येच क्रिकेट खेळायला सुरू. काय मग हॉलमध्ये क्रिकेट कधी? जेव्हा महाराज घरी नसतील तेव्हा. आणि एकदा का महाराज घरी आले, मग इकडे तिकडे बघायचे. हॉलमध्ये येऊन बसलं सकाळी, अरे अगं हे घड्याळ मी लावून गेलो होतो, कुठे गेलं? मग आमची आजी आई म्हणायची, अहो काय नाही हो, ते कबूतर बसलं होतं आणि त्यांनी पाडलं. कसलं कबूतर? त्यांना माहिती होतं. चिन्मया, काय आहे? घरातली आठवण, घरातलं घरपण. ते जरी ओरडले काय तरी घराला घरपण कधी? जेव्हा मी घड्याळ फोडलं तेव्हा. त्याच्या जवळच्या आठवणी, त्याच्याबरोबर बोललेल्या 2 गोष्टी, काय त्याच्यासा बोललेला सुखसंवाद, त्याच्याशी भांडलेलं प्रेम कलं. काय आहे हे सगळं? ह्या आठवणी आहेत. मौज असते आठवणीत मोठी महाराज. काय तुम्ही दिवस फक्त आठवणींची चर्चा करत काढू शकता. किती? 1 क्षण, 2 क्षण, 3 क्षण, दिवस. काय केली आम्ही मजा? काय कसा चिखल लावला वारीमध्ये, कशी टोपी उडवली. काय काय आहे? या सगळ्या आठवणी आहेत, मनात घर केलेल्या आठवणी. हे घर केलं म्हणजे मुळापासून धरलं, निघूच शकत नाही. काही केली वेगळा नव्हे गे माय. पांडुरंग कसा झाला पाहिजे? काही केली वेगळा नव्हे गे माय. आणि हे कधी होईल? गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी.
भागीरथी गुरु कृपा निर्मळ भागीरथी कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती हो शांती क्षमा यमुना सरस्वती शांती क्षमा यमुना सरस्वती हो शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होती अशी पदे एकत्र जेथे होती अशी पदे एकत्र जेथे होती हो पदे एकत्र जेथे हो स्वानुभव स्नान सदय मुक्त स्थिती हो स्वानुभव स्नान सदय मुक्त स्थिती हो संदेह माझा गेला संदेह माझा गेला स्वानुभव स्नान सदय मुक्त स्थिती हो आणि संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला कधी गेला संदेह गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती असी पदे एकत्र जेते होती स्वानुभव स्नान सहज हे मुक्त स्थिती हो काय होत एकदा गुरुच्या संगतीत राहिलो शांती क्षमा यमुना सरस्वती मध्ये नाहून गेलो या त्रिवेणी संगमामध्ये नाहून गेलो की काय होत स्वानुभव स्नान सहज हे मुक्त स्थिती हो आता स्वानुभव स्नान म्हणजे काय तुम्ही कोण आहात ब्रह्मी स्फुरे जे स्फुरण ते शुद्ध सत्वाचे लक्षण ते तू लक्षी लक्षातीत परात्पर ब्रह्मी स्फुरे जे स्फुरण ते शुद्ध सत्वाचे लक्षण ते तू लक्षी लक्षातीत परात्पर कसं आहे ब्रह्माला जे स्फुरण सुरलं म्हणजे काय ब्रह्म कोण आहे निर्गुण निराकार अज्य अव्य पेंदा निकवडा अचक्षु अचरणू असं ब्रह्माचं स्वरूप आहे पण अशा ब्रह्माला काय स्फुरलं जगत स्फुरलं ब्रह्मी स्फुरे जे स्फुरण ते शुद्ध सत्वाचे लक्षण ब्रह्माला तुम्ही आम्ही स्फुरलो मग तुम्ही आम्ही जर स्फुरलो तर तुम्ही आम्ही काय झालो ब्रह्म बघा आता सफरचंदातून एक फोड कापून घेतली तर त्या सफरचंदाची गोडी काय कमी होणार आहे का नवे नवे फोड काढून खाल्ल्यावर त्या फोडीचा आनंद सफरचंदाचा आनंद विशेषत्वाने भोगता येतो म्हणून ब्रह्माला आपल्या स्वतःचा आनंद निर्गुण निराकार असताना सगुण साकार करून जळण खाती जळा वृक्षा पुलिया फळा भोगता निराळा तेडे गोडी निवडली का ब्रह्म हे आनंद स्वरूपच आहे पण सुख स्वरूपच आहे पण त्याला त्याचा आनंद भोगण्याकरता द्वैतात यावं लागलं आणि ते द्वैत तुम्ही आम्ही कोण स्वानुभव स्नान सहज हे मुक्त स्थिती हो ब्रह्मी स्फुरे जे स्फुरण ते शुद्ध सत्वाचे लक्षण ते तू लक्षी लक्षातीत परात्पर बघा एक मजेदार ओळी सांगतो
जयाचे नि कृपा कटाक्षे अलक्ष लक्षा विणजे लक्षे साक्षी विसरला साक्षी निज पक्ष गुरुतू. काय लक्ष लक्षावर अलक्षाशिवाय आलं. अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय आलं म्हणजे काय. आता मी ह्याची फोड करून सांगत नाही, दृष्टांत देतो. बघा कितीतरी गोष्टी जीवनात एवढ्या सहज गरज असतात आपल्याला माहितीच पडत नाही. भूक लागते. आता भूक काही एका क्षणात लागते का. काय सकाळी जेव्हा आपण नाश्ता करतो, पोहे खातो, उपमा खातो, शिरा खातो, मग काय होतं ते अन्न पचन होत जातं. पचन होत 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 ते अन्न संपतं. काय होतं त्या अन्नाचं. एक चांगला भाग होतो आणि एक वाईट भाग होतो. एक भाग रक्तात मिसळतो आणि एका भागाची विष्ठा होते. हे कसं घडतंय. ह्याच्यावर तुम्ही लक्ष दिलंय का. लक्षी लक्षातीत. त्याच्यावर मुद्दामून लक्ष द्यावं लागत नाही. प्राणाबाळाच्या जोड भाती फुंक फुंकोणी अहोराती अटीतसे नेणो किती उदरा माझी. तो सहज ही सगळी कर्म आपल्याकडनं करून घेतो. बघा सहजता कशी असते. काय झालं, एक नवीन पोरगा ड्रायव्हिंग शिकायला बसला. काय मग पहिल्यांदा गाडीत बसला, इकडे तिकडे बघितलं. काय मग बाजूला ड्रायव्हिंग शिकवायला मास्तर आला, बसला गाडीत. 2 मिनिटं तो जेव्हा गाडीत बसला तेव्हा त्याला काय समजेच ना. काय आहे हे गोल गोल, काय आहे एखादी उभी दांडा, काय आहे काय आहे काय हे सगळं. की काच कशाला लावली समोर, हे बसायला जागा का केली, काहीच समजे ना. मग तो मास्तर आतमध्ये आला, दरवाजा बंद केला आणि बसला पोझिशन मध्ये. मास्तर पोझिशन मध्येच असतो का, खात्री असते. काय खात्री असते. सहज कर्म हातातनं घडतच असतात. काय तो जेव्हा ड्रायव्हिंगला बसतो तो तेव्हा विचार करत नाही. नवशिक्या जेव्हा गाडीवर पहिल्यांदा बसतो तेव्हा विचार करतो, आता लेफ्टला जाऊ की राईटला जाऊ, पहिला गिअर टाकू, दुसरा गिअर टाकू, ब्रेक दाबू, ऍक्सिलेटर दाबू, क्लच दाबू, विंडशील्ड चालू करू, काय करू. काय 10 बटन समोर असतात, काय करू मी. मग तो गुरु येऊन बाजूला बसतो. काय अरे क्लच दाब, हा म्हणजे क्लच, हा म्हणजे ऍक्सिलेटर, हा म्हणजे ब्रेक, हे म्हणजे स्टेअरिंग. हे असं मारलंस की फवारा येणार. काय हा पुढचा फवारा, हा मागचा फवारा. काय हल्ली नवीन गाड्यामध्ये पाठी सुद्धा असते. हा मग सगळं दाखवतो. मग हे बटन चालू केल्यावर एसी चालू होतो, हे बटन चालू केल्यावर फॅन चालू होतो, हे बटन दाबल्यावर काच वर खाली होते. काय झालं. मग त्याला माहिती झाली, हा हा असं होय, बर 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 चल क्लच वर पाय ठेव, पहिला गिअर टाक. काय हळू क्लच सोर आणि ऍक्सिलेटर वर पाय दिले. बघा गाडीत बसा, आता शिकवतो. काय झालं. तो अवगत होऊ लागला गाडीशी. गाडी काय, ती चालते कशी, पुढे कशी जाते, मागे कशी जाते. मग थोडे दिवस तो गाडी शिकला. आधी अवघड व्हायचं. काय व्हायचं. आधी क्लच दाबल्यावर पहिला टाकू, चुकून तिसरा पडला तर, तिसरा टाकता टाकता मध्येच 5वा पडला तर, 5वा टाकता टाकता मध्येच रिव्हर्स मध्ये गेली तर, संदेह, हलचल. काय करायचं काय नाही कळेना. मग 4-5 दिवस, 7-8 एक महिना निघून गेला. काय आणि मग काय झालं. असा सहज गाडी चालवू लागला. काय अशी कट 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 मारत रप्पा रप गाडी काढत होता. काय तुम्ही खरे ड्रायव्हर जे असतात ना, ते हायवेवर चालवणं एवढं काय विशेष नाही. पण गर्दीतनं चालवताना फटकन इकडून माणसाला कचकन ब्रेक दाबला, बाजूला घेतली, पुढे निघाला.
काय हे बोलताना सोपं वाटतंय, पण एकदा गिअर टाकून बघा, नाही लट 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 तिकडे टाकू लागला हात. काय होतं, गुरु काय करतात, आपल्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवतात. हे वर्ण काय एरवी कसं व्हायचं, तुला अधिकार नाही, तुझी योग्यता नाही, तुझी पात्रता नाही, बस बाजूला, बॅक सीट. संतांनी काय केलं, बस ड्रायव्हिंग सीटवर, स्वानुभव. वर्म काय, परमार्थाचं मूळ गमक काय, तुमच्याकडे आताच नामदेव शास्त्रींनी सांगितलं, तुमच्याकडे पारमार्थिक होण्याचे सगळी गुण आहेत, पण स्वानुभव नसेल तर तुमची सगळी तपश्चर्या शून्य. आणि हे स्वानुभव कोण देतात, संत देतात. जयाचेनी कृपा कटाक्षे, अलक्ष लक्षा विणजे लक्षे, साक्षी विसरला साक्षी, निज पक्ष गुरुत्वे. काय विसरला, मी कर्म करता, मी ज्ञाता, मी विषय भोगता, सगळं विसरला, सगळ्या गोष्टींचा न्यास झाला. काय, मी देह, मी कर्म करता, मी ज्ञाता, मी विषय भोगता, मी शरीर आहे हेची जेव्हा विसरतो, शरीर आहे, इंद्रिय आहे, इंद्रियाने विषय भोगायचा, हे सगळं जेव्हा आपण विसरतो, सगळ्या गोष्टींचा जेव्हा न्यास होतो, तेव्हा स्वानुभव स्नान सहज हे मुक्त स्थिती हो. झाली संध्या संदेह माझा गेला हो, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला हो, झाली संध्या संदेह माझा गेला. तुम्ही फड चालवा झाली संध्या संदेह माझाही गेला. कसं असतं की संतांच्या संगतीत सगळे हिशोबच वेगळे असतात. आपण प्रत्येकाच्या जीवनात, परमार्थिक जीवनात दशा असतात. एक पहिली दशा म्हणजे विषयी दशा, दुसरी साधक दशा, तिसरी सिद्ध दशा, चौथी मुक्त दशा आणि पाचवी आणि शेवटची म्हणजे भक्ती. संतांच्या संगतीत दोनच दशा, विषयी, भक्त. मधल्या सगळ्या दशात संपून टाकतात, जेणेकरून जीवाची दशा होत नाही. काय झालं,